हाय, आज ना सकाळी सकाळी मी बटाटे उकडायला ठेवले होते कुकरमध्ये आणि नंतर मग मटकीची भाजी बनवली सिंपल. आणि मी ना कालच साबुदाणा भिजवून ठेवला होता आणि साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पापड बनवायचे होते त्यासाठी. तर मग बटाटे उकडले होते आणि साबुदाणा पण मी उकळलेलं ठेवलं होतं, पाणी त्यामध्ये टाकला आणि हिरव्या मिरच्या मीठ टाकून ते थोडंसं शिजू दिलं. आणि बटाटे पण उकडायचे झाले होते तर मग ते आईने स्मॅच करून घेतले आणि मग ते पुन्हा दोन्ही पण शिजू दिले थोडा वेळ. आणि नंतर मग जेवण वगैरे करून घेतलं आणि ते आरावरती छान शिजलं. आणि ते जेवढं छान शिजलं ना तर तेवढे पापड छान फुलतात, त्यामुळे मग ते शिजू दिलं. आणि मग नंतर चटईवरती एक प्लास्टिक हातरलं आणि त्यावरती आम्ही डायरेक्ट चमच्याने बॅटर ठेवून वरून एका प्लास्टिकने हाताने बोटांनी असं गोल गोल प्रेस करून घेतलं आणि असेच पापड बनवले आम्ही आज. तर मग चाललं आहे आमचं आता एक बनवायचं उन्हाळी वाळवणं. ऊन पण खूप पडायला लागलं आहे आता. आणि तुमची झाली का नाही अजून उन्हाळी वाळवणं करायला सुरुवात? काही ताईंचं तर झालं पण असेल बनवून आणि काहींची सुरुवातच असेल. तर आता नंतर पण तर खूपच जास्त ऊन पडेल आणि आता पण खूपच ऊन आहे. तर मग पापड वगैरे बनवले आणि घरात आल्यानंतर मग म्हटलं चला आता माठातल्या थंडगार पाण्याचं असं लिंबू सरबत बनवूया. तर मग लिंबू सरबत बनवायला घेतलं. तर साखर थोडीशी कमीच वापरते मी आणि लिंबू थोडंसं मीठ आणि मग लिंबू वगैरे टाकून घेतलं आणि माठातलं थंडगार पाणी घेतलं. फ्रीजचं पाणी वापरलंच नाही मी, कारण अजून कसं थोडीशी कधी गार हवा राहते, थंडी राहते. तर मग लिंबू सरबत बनवलं. डिहायड्रेशन होतं उन्हाळ्यामध्ये, आपण खूप कमी पाणी पितो आणि स्वतःकडे लक्ष पण देत नाही, त्यामुळे मग लिंबू सरबत पिल्याने काही थोडीशी एनर्जी राहते. तर मग लिंबू सरबत पिलं आणि मग नंतर ना दुपारी थोडासा आराम केला होता. आणि आहो गेले होते गावात, तर त्यांनी आणले होते पॅटीस आणि डोनट. तर मग ते खाल्ले, ते एन्जॉय केलं. आणि मग नंतर मग आपल्या चहा तर काय कंपल्सरी असतो रोज. आणि मग नंतर थोड्याशा भाज्या पण निवडायच्या होत्या. आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.